शेतकऱ्यांचा माल वाऱ्यावर, अडत्यांच्या ओट्यावर, बाजार समितीची दादागिरी. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खेड्यापाड्यातील शेतकरी कष्टाने पिकवलेला माल विक्रीसाठी बाजार समितीत आणतो, मात्र येथे पोहोचल्यावर त्याच्या मालाची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याचं चित्र सध्या दिसून येते. आज बाजार समितीच्या परिसरात पाहणी केली असता शेतकऱ्यांचे सोयाबीन रस्त्यावर खाली टाकलेले, काही प्रमाणात जंग लागलेले दिसून आले. उघड्यावर पडलेल्या या मालावर मोकाट जनावरे ताव मारत असून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे धान्य रस्त्यावर सर्वत्र पसरत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याच्या अगदी उलट चित्र अडत्यांच्या बाबतीत पाहायला मिळतंय. अडत्यांनी खरेदी केलेला माल पोत्यांच्या थापी लावून ओट्यावर पत्र्याच्या शेडखाली सुरक्षित ठेवलेला आढळून आलाय. एकीकडे शेतकऱ्यांचा माल वाऱ्यावर आणि जनावरांच्या तावडीत, तर दुसरीकडे अडत्यांचा माल पूर्णपणे सुरक्षित, अशी दुजाभावाची स्थिती या ठिकाणी स्पष्ट दिसून येते. या प्रकारामुळे बाजार समितीतील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने त्यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय. या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. मात्र प्रत्यक्षात कधीही उपाययोजना होणार याकडे शेतकरी वर्गाचं लक्ष लागलं आहे. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.